बारामती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माननीय मिथुन आठवले सर यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत। आठवले सर नमस्कार। नमस्कार। बारामती विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळी चालू झालेली आहे। या रणधुमाळीमध्ये तुम्ही एक अपक्ष उमेदवार म्हणून उडी मारलेली आहे। अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहात, काय वाटतंय आपल्याला या निवडणुकीमध्ये? ही रणधुमाळी फक्त एक प्रसार माध्यमांनी दाखवून दिलेली आहे, बाकी काही नाही। कारण ही सगळी नोरा कुस्ती चाललेली आहे। नीटनेटकं बारकाईने तुम्ही बघा ना, आज मागच्या वेळेस सुद्धा लोक अशीच म्हणाले की रणधुमाळी चालली आहे लोकसभेला, ताई का वहिनी तू तारिका घड्याळ त्यांनी बऱ्याचशा म्हणजे रणधुमाळी असल्यासारखं चित्र दाखवलं। रणधुमाळी झाली का ना मला माहीत नाही, पण कनेरीच्या मारुतरावांनी ह्यांना असा आशीर्वाद दिला की दोघी खासदार झाल्या, एक राज्यसभेव एक लोकसभेव। अहो ज्या व्यक्तीला लोकांनी नाकारले ती व्यक्ती जर का 15 दिवसाच्या आत जर का राज्यसभेवरती खासदार होत असेल तर त्यावेळेस बी रणधुमाळी नव्हती। आणि आत्ता सुद्धा सांगतो तुम्हाला, दोघातला एक पडणार आहे त्याला विधान परिषद मिळणार आहे। आणि जर का माझ्यासारख्या अपक्षाकडून, ज्याचं चिन्हच ऊस शेतकऱ्याकडून जर का पडली तर मला वाटतं दोघांचे घरचं पक्ष आहेत, दोघं आमदार होणार आहेत। कसली रणधुमाळी नाही, काय नाही, सगळी नुरा कुस्ती। एक तरुण उमेदवार म्हणून तुम्ही या निवडणुकीमध्ये आले, एक तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं की बारामती मतदारसंघाविषयी? मग आम्ही तरुणपणात जी कामं केली त्याच्या जीवावरती आम्ही शेतकऱ्यांना लोकांना मतं का मागू नयेत, म्हणजे स्वार्थ म्हणून मागत नाही, परंतु लोकांना आमचं मत मांडायचं आहे। लोकांची आज मनं बदलत्यान, उद्या मतं बदलत्यान। मग हे तुम्ही म्हणताय की तरुण शेतकरी, आम्ही ज्यावेळेस शेतकरी आंदोलनात होतो त्यावेळेस ही परदेशात होती, त्यामुळे आम्हाला लोकांना काहीतरी मागण्याचा अधिकार आहे असं आम्हाला वाटतं। सर 1967 पासून बारामतीमध्ये पवार साहेब असू द्या, अजितदादा असू द्या, यांनी बारामतीचा विकास केलेला आहे असं सर्वसामान्यांचं मत आहे। मग तुम्हाला काय वाटतं की अजून आपण अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहून बारामतीचा विकास करावा? तुम्ही म्हणता सर्वसामान्यांचं मत, सर्वसामान्यांचं नाही मत, हे फक्त मलिदा गँगचं मत आहे। हे ते मलिदा गँग आणि मलई गँग हेच म्हणतात। राव गेल्या वर्षीपर्यंत ते पवार साहेबांना दगडत मांडायचे, आता म्हणतात पवार साहेबांनी काय केलं, आता काय सुशोभीकरणाचा दगड येऊन आमच्या डोक्यात आम्ही आपटून घ्यायचा का? हे असं असतं काय? हे म्हणतात बारामतीचा विकास झाला, बारामतीचा विकास झाला नाही, बारामती नाही सुधारली की बारामती लांबून देखणी आणि जवळून हेकणी चकनिया, हे असं त्यांनी रूप बारामतीचं उभा केले। आंधळी प्रजा चक्रम राजा ही अशी परिस्थिती बारामतीची। विकासाच्या नावाखाली रस्ते नुसतं सुशोभीकरण, रस्ता कोण सुशोभीकरण करत बसतं का? सुशोभीकरणाच्या नावाखाली रस्तं अरुंद करून टाकलं ह्यांनी। ज्या रस्त्याला ट्रॅफिक जाम व्हायला लागलं, ज्याच्यावर पाणी साचायला लागलं पावसाळ्यात, ते तुम्ही म्हणता सुशोभीकरण केलं। ज्येष्ठांना चालण्यासाठी आम्ही फुटपाथ केले आणि त्याच्यावर तुम्ही आता नगरपालिकेच्या टपरा उभा केल्या, त्याच्यावर नगरपालिकेने धंदा मांडलाय। ज्येष्ठांनी काय मुंडक्यावर चालायचं का? हां, तुम्ही म्हणता विकास झाला, शैक्षणिक क्रांती झाली। मग तुमची पोरं का बोस्टनला शिकाय गेली ती? शैक्षणिक क्रांती झाली नाही तर शिक्षणाची सुविधा होती ना, तुमची नातवंड तिकडे शिकायला का गेली याचं उत्तर द्या। रयत संस्थेचं तुम्ही अध्यक्ष, जिल्हा परिषदांच्या शाळा का बंद पाडल्या याचं उत्तर द्या। तुम्ही फुटाफुटांवरती आज अकॅडम्या बारामतीमध्ये जाळं पसारले का? शाळेमध्ये मी ॲडमिशन घ्यायचं, अकॅडमीमध्ये सुद्धा फी भरायची, म्हणजे फी भरायची कुठं कुठं पालकांनी, आणि शिकायचं कसं? इकडं शिकायचं का तिकडं शिकायचं? ही पोरांपुढं प्रश्न आहे आज। पण अकॅडमीला मार्क किती पडतात बाकी? 99.99, अजून त्यात काहीतरी घालतात। ही परिस्थिती राव। हां, जिल्हा परिषदांच्या शाळांची आज काय अवस्था आहे? आज तिकडं पत्र लोंबत्यात जिल्हा परिषद शाळांचं, बेताडं फुगल्यात चिरल्यात, कधी पडत्यानं सांगता येत नाही राव। हां, उंदरांनी सगळ्यांनी मारदा पोषण आहार खाऊन घेतला बरं, ते असं ते निगरगट्टन ते काय म्हणतात गडगंज झाले तिथलं उंदर सुद्धा। हां, तुम्ही तुमच्या नातूला खजिनदार करताय शिक्षण संस्थेचा आणि तुम्ही सांगताय आम्हाला काय नाही, विकास नाही हो, याला विकास म्हणायचं नाही। एस टी स्टँड बांधलं म्हणता, बरोबर? 50-60 कोटी रुपये तुम्ही एकाच स्टँडला घालवलं। आधीचं का वाईट होतं का आधीचं गळत होतं का पडायला लागलं होतं? नाटकं कशाला? झगा मागान मला बघा कशाला? एवढ्या पैशात बारामती तालुक्यातल्या सगळ्या गावांमध्ये बस स्थानकं झाली असती। अन्यायाच्या विरोधात मी कायम उभा राहणार आहे, हाच माझा टार्गेट आहे। आतापर्यंत अजितदादांच्या विरोधात जो पण उमेदवार उभा राहिला आहे त्याचं डिपॉझिट पण जप्त झालेलं आहे, तुम्हाला काय वाटतंय? हो दे की, ऐका की, डिपॉझिट काय झालं माहिती आहे का? अजितदादाची लाडकी बहीण करून लय गाजाबाजा करतात का नाही? मग ती आमच्या घरात आमच्या बायकोला आणि आमच्या आईला लाडक्या बहिणीचे पैसे आले बघा, किती आले? 7,500 रुपये, 15,000 रुपये। आईने बायकोने मला ते 15,000 रुपये दिले, 10,000 डिपॉझिट आहे, बरोबर का? लढ म्हणली ह्याच्या विरोधात। शेतकरी मारला, इथला भूमिपुत्र मारला, दुधाचा धंदा तिकडं दूध व्यावसायिक मारला, इकडं तरुणाला रोजगार ना, तरुण मारला। तू का ग बसलाय घरात? म्हणजे तू लढ म्हणली, ह्याच्या विरोधात लढ। त्यांनीच डिपॉझिट भराय मला पैसे दिलेत लाडक्या बहिणींनी त्यांच्या, त्यामुळे मी आता लढणार आहे।